लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, नंदिनी ही आरशासमोर उभी असते आणि तिच्या हाताला ती पाहत असते. कारण आज मात्र तिच्या हातामध्ये बांधलेला काळा धागा नसतो आणि त्यामुळे तिला थोडंसं वाईटसुद्धा वाटत असतं. तेवढ्यातच तिथे जीवा येतो आणि जीवा नंदिनीला म्हणत असतो, काय झालं नंदिनी, तुला त्रास होतोय का? तुला वाईट वाटतंय का की आज तुझ्या हातामध्ये काळा धागा नाही आहे म्हणून? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, असं काहीही नाही आहे. नाही कसं, मला कळतंय ना. त्यावेळेला आता नंदिनी म्हणत असते, नाही, उलट त्या धाग्याची सगळ्यात जास्त गरज इथे आपल्या आर्याला होती आणि त्यामुळे तो धागा तिच्या हातामध्ये गेला आहे. तुम्ही काळजी करू नका, मला काहीही वाटलेलं नाही आहे. त्यावेळेला जीवा म्हणत असतो, असं कसं नाही वाटलेलं? मला कळते तुला त्रास होत असेल म्हणून. पण तेव्हा मात्र इथे नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, असं का वाटेल मला? आणि तुम्हाला सांगू का, इथे तो धागा माझ्या हातामध्ये असला काय किंवा आर्याच्या हातामध्ये असला काय, आज त्या धाग्याची खरी गरज आणि सगळं काही इथे फक्त आणि फक्त नंदिनीला आहे. नंदिनीला त्या सगळ्या गोष्टींची गरज आहे, आर्याला आहे, म्हणून हे सगळं काही आहे. तेवढ्यातच आता इथे हा जो काही जीवा आहे, त्या जीवाच्या हातामध्ये एक काळा धागा असतो आणि तो काळा धागा त्याने नंदिनीसमोर पकडलेला असतो आणि नंदिनीसमोर तो धागा पकडून लगेचच आता इकडे तो म्हणत असतो की हे घे तुझ्यासाठी धागा. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हा धागा तुम्ही कुठून आणलात जीवा? म्हणजे हा धागा तुमच्याकडे कसा काय आलेला आहे, असं सुद्धा ती विचारत असते. तेव्हा इथे आता तो म्हणत असतो, आता हा धागा कुठून आणला हे महत्त्वाचं नाही आहे. आता विचारू नकोस की कशी जादू केली वगैरे वगैरे, कारण धागा आणला आहे ते महत्त्वाचं आहे आणि तो धागा मी फक्त तुझ्यासाठी आणला आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलत असताना नंदिनी म्हणत असते, वा जीवा, हे तर खूपच कमाल आहे. मग आता इकडे जीवा तिच्या हातामध्ये तो धागा बांधून देतो आणि तो धागा बांधून दिल्यानंतर नंदिनीसुद्धा तो धागा मात्र बांधून घेण्याचं काम करत असते. तिलासुद्धा असं वाटत असतं की जीवाने हा धागा तिच्याकरिता आणला आहे आणि तो आपण बांधून घेणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. आता इकडे नंदिनी म्हणत असते, खरं तर तुम्हालाच ती फक्त आणि फक्त इथे माझी काळजी. तेव्हा तो म्हणत असतो, हो चकाचक बाई, तुझी काळजी मी नाही करणार तर कोण करणार? असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे ह्या नंदिनीलासुद्धा थोडंसं टेन्शन येऊ लागलेलं असतं की आता इथून पुढचं सगळं काही व्यवस्थित होणार आहे ना, आणखी काही प्रॉब्लेम्स वगैरे येणार नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी ती इथे विचार करूनच थकलेली असते. तेव्हा दुसरीकडे मात्र आपण पाहतो, इकडे जीवा म्हणत असतो, चकाचक बाई, तू काळजी करू नकोस. पण तेव्हा नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का जीवा, आर्याना न जेवताच गेली आहे. तिच्याकरिता टिफिन भरून ठेवला आहे. खरं तर इथे मी टिफिन घेऊन आले असते, पण मला ना फार थकायला झाले. तुम्ही प्लीज तिला तेवढा टिफिन देऊन याल का? त्यावेळेला इकडे जीवा म्हणत असतो, हो चालेल ना, तुला आवडेल का? हो चालेल ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही जा पटकन देऊन या, मी खूप थकले आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हो गं माझी बाळाची. असं म्हटल्याबरोबर आता तो तिथून निघून जातो. तो तर तिथून निघून जातो, पण नंदिनी मात्र इकडे विचारातच हरवलेली असते. आता जीवा नंदिनीने भरलेला टिफिन घेतो आणि निघून जातो. पण पार्थला मात्र इकडे बऱ्याच काही गोष्टी आठवत असतात. कशा पद्धतीने तो आर्यासोबत त्याच्या खोलीमध्ये गेला होता, त्याचबरोबर इकडे त्याने काय काय केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे आता ह्या जीवाने तिला वड्यासुद्धा भरवला होता. त्या सगळ्या गोष्टी इथे आता पार्थला आठवू लागलेल्या असतात आणि आठवू लागल्यामुळे इथे त्याला अजूनच टेन्शनसुद्धा येऊ लागलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला आता जीवा हा आर्याच्या घरी जाऊन पोहोचलेला असतो. जेव्हा तो आर्याच्या घरी जाऊन पोहोचतो त्यावेळेला मात्र इथे जीवा म्हणत असतो, काय गं, तुझं घर किती सुंदर आहे ना. आणि तेव्हा तिच्या चपलांचं कलेक्शन्स तो पाहतो आणि ते कलेक्शन पाहिल्यानंतर तो म्हणत असतो, वाव, खरं तर तुझं कलेक्शनसुद्धा खूप सुंदर आहे. तुला सांगू का, मी जेव्हा 22-23 वर्षाचा होतो ना, तेव्हा माझ्याकडे सुद्धा ना शूजचं कलेक्शन खूप होतं. म्हणजे मला ना क्रिकेट खेळायला खूप आवडतं. तेव्हा ती म्हणत असते, अरे वा, तुला क्रिकेट खेळायला आवडतं? माझ्यासुद्धा नवऱ्याला क्रिकेट खेळायला फार आवडायचं. बॉलिंग का बॅटिंग,
तेव्हा तो म्हणत असतो, बॉलिंग मला ना दुसऱ्यांची विकेट नकळतपणे पाडायला खूप आवडते बरं का, म्हणून मला नेहमीच बॉलिंग आवडलेली आहे. तेव्हा ती म्हणत असते, अरे वा, खरं तर तू आलास ना इकडे, मला फार आनंद झालेला आहे बरं का. तेव्हा तो म्हणत असतो, बरं बरं, बोलण्यामध्ये वेळ घालवायला नको, चल मस्त तू जेवण कर. आणि तेव्हा ती म्हणत असते, अरे थोडा वेळ गप्पा मारूयात ना. पण इकडे तो म्हणत असतो, नाही नाही, गप्पा वगैरे नाही, तुला भूक लागली असेल ना, हे बघ छान गरमागरम मस्त नंदिनीने तुझ्यासाठी जेवण भरून दिलेलं आहे, ते जेवण तू खाल्लेलं महत्त्वाचं, असं म्हणून तो तिच्यासाठी प्लेट इथे लावत असतो. आणि प्लेट लावत असताना इकडे आर्या मात्र त्याच्याकडे पाहतच असते. जेव्हा तो फोडणीचं वरण तिथे सर्व करतो त्यावेळेला ती म्हणत असते, तू बनवलेस का फोडणीचं वरण? तेव्हा तो म्हणत असतो, हो मीच बनवलं आहे, आणि पोळ्या, गरमागरम पोळ्या बघ, आणखीसुद्धा गरम राहिल्या आहेत. खरंच नंदिनी म्हणजे ना कमाल आहे बरं का, तुला इथे उपाशी राहता यावं नये म्हणून किती काळजी करते ती तुझी, खरंच. मग आता इकडे आर्या म्हणत असते, हे काय, मी एकटी जेवणार आहे का, आणि तू माझ्याबरोबर जेवणार नाही आहेस का? तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं वेडी आहेस का, मी नाही जेवू शकत, कारण मी घरी जाऊन जेवेल आणि तुझ्या एकटीपुरतंच जेवण आणलेलं आहे, मला नाही जेवता येणार. आणि तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडे मी नंदिनीबरोबरच जेवतो, नंदिनीला सोडून मी आतापर्यंत कधीच जेवत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की इथे आता ती म्हणत असते, अच्छा, म्हणजे नंदिनीने सांगितलं आहे का कुठे जेवायचं नाही आहे म्हणून? तेव्हा तो म्हणत असतो, नाही अगदीच तसं नाही, पण नाही, आम्ही दोघेजण सोबतच जेवतो, मी तिला सोडून आतापर्यंत कधी जेवलो नाही आहे, असं इकडे ती त्याला सांगत असतो. तेव्हा इथे आता ती म्हणत असते, अरे पण मी एकटी कशी खाणार, प्लीज माझ्यासाठी थोडं तरी खाना, प्लीज नाही म्हणू नकोस हा. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ हट्ट करू नकोस, हे बघ मला एकटीला जेवायला अजिबातच जाणार नाही, प्लीज तू नाही म्हणू नकोस ना, प्लीज प्लीज, असं मुद्दामूनच आता इकडे ती बोलू लागलेली असते. तेव्हा आता इकडे जीवाचा नाईलाज होतो, आणि नाईलाज झाल्यानंतर त्याला शेवटी आर्याबरोबर थोडंसं जेवावंच लागणार असतं. आता ती म्हणत असते, खरं सांगू का, मी तुला सर्व करते, म्हणजे मलासुद्धा आवडेल तुला जेवायला वाढायला, असं म्हणून आता जीवा म्हणत असतो, नाही नाही, मी अगदी थोडंसं जेवणार आहे, जास्त नाही, कारण नंदिनीसोबत मला जेवायचं आहे, ती माझी वाट बघत असेल. तेवढ्यातच लाईट्स जातात, आणि लाईट्स गेल्यानंतर इथे विजांचा कडकडाट सुरू असतो. तेव्हा आर्या मात्र जीवाकडे हट्ट करते की आपण पावसामध्ये भिजायला जाऊया. तेव्हा तो म्हणत असतो, अगोदर जेवण संपव, मग आपण पावसामध्ये भिजूया. पण आर्या मात्र काहीच ऐकायला तयार नसते, तिला फक्त आणि फक्त इथे पावसामध्ये भिजायचं असतं. मग लाईट गेल्यामुळे आर्या मात्र इथे जीवाला कडकडून मिठी मारते. जीवा थोडासा उघडल्यासारखा होतो. तेव्हा ती म्हणत असते, मला लाईटची प्रचंड भीती वाटते, मला खूप जास्त टेन्शन आलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र जीवा तिला म्हणत असतो, हे बघ, काळजी वगैरे अजिबात करू नकोस, एक मिनटं मला सांग, कॅन्डल्स वगैरे कुठे आहेत, आणि त्याचबरोबर हे सगळं काही काय आहे, वा प्लीज प्लीज मला सोडू नकोस ना, मला ह्या अंधाराची वगैरे फार भीती वाटते, असं आर्या म्हणत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बघ, काही होणार नाही, कॅन्डल्स कुठे आहेत ते मला सांग, हे बघ मी आता मोबाईलचा टॉर्चसुद्धा लावला आहे, तुला घाबरण्याची वगैरे काही भीती नाही आहे, तू अजिबात इथे आता करू नकोस, अजिबात काळजी करू नकोस, तू इथे बस बरं, असं म्हणून तो शेवटी आता इकडे तिला त्या चेअरवरती बसवत असतो. आणि चेअरवरती बसवल्यानंतर इथे मात्र आता तो कॅन्डल्स घेऊन आलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते, खरं तर मला ना पावसामध्ये भिजण्याची फार जास्त इच्छा होती, आणि पावसामध्ये मला भिजता नाही आलं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता जीवा तिथल्या कॅन्डल्स घेतो, आणि कॅन्डल्स घेतल्यानंतर आता लगेचच तो इथे त्या कॅन्डल्स पेटवत असतो. कॅन्डल्स पेटवत असताना इकडे आता ती म्हणत असते, जीवा प्लीज जेवा थोडंसं. तेव्हा जीवा म्हणत असतो, खरं तर तुला सांगू का, मला जेवायचं अजिबातच नाही आहे, मी ना खरं तर नंदिनीकडे जाऊनच जेवणार होतो, पण आता तू मला जेवण्यासाठी आग्रह केलास ना, म्हणून मी इथे जेवायला लागलेलो आहे, नाही तर मला मात्र अजिबातच जेवायचं नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते, हे सगळं तू इथे मला सांगतोयस का, इकडे तू स्वतःच्या मनाला समजवतोयस, तेच मला काही कळत नाही, ह्या सगळ्या गोष्टी तू कुणाला सांगतोयस? तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, असं अजिबातच नाही, कसली भारी भाजी झाली आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणजे कमालच, असं म्हणून आर्या स्वतःच्या खिशातला मोबाईल काढते, आणि स्वतःच्या खिशातला मोबाईल काढून आता लगेचच इकडे सेल्फी क्लिक करत असते. आता सेल्फी क्लिक करत असताना इथे मात्र जीवाचा सुद्धा ती एक फोटो क्लिक करत असते. मग तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं वेडी आहेस का, माझा फोटो वगैरे काढण्याची काही गरज नाही, तू माझा फोटो का आणि कशासाठी काढतेस, नको ना, प्लीज माझा फोटो काढूस. पण ती म्हणत असते, नाही नाही, अजिबातच नाही, तुझा सुद्धा फोटो मी काढणारच आहे, असं म्हणून दोघेही जण आता जेवत असतात.
तेव्हा आर्या मुद्दामच म्हणत असते, मी काय म्हणते जीवा, ऐक ना, आता एवढा पाऊस येतोय म्हटल्यावर तू भिजत जाशील, प्लीज असं करू नकोस ना. एक काम कर, आजचा दिवस जो आहे ना, आजची रात्र तू इथेच थांब आणि भिजत जाशील. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही भिजणार मी, कारण ऑलरेडी मी बाईक आणलीच नाही आहे, मी कार घेऊन आलेलो आहे. आणि तेव्हा जीवासाठी नंदिनी काही करते. मी खरं तर बाईकवरच निघालो होतो, पण ऐनवेळी नंदिनीने सांगितलं की नाही, इथे तुम्ही बाईकवर जायचं नाही आहे, हे बघा तुम्ही कार घेऊनच जा, असं नंदिनीने सांगितलं. नंदिनी म्हणजे कमालच. आणि तेव्हा मी इथे कार घेऊन आलो आहे. बरं ऐक ना आर्या, आता मला निघावं लागणार आहे, कारण हे बघ पाऊस वाढला आहे. नंदिनीसुद्धा माझी इथे वाट बघत असणार आहे आणि नंदिनीसाठी मला ताबडतोब घरीसुद्धा गेलं पाहिजे, असं सुद्धा इथे आता जीवा बोलत असतो. आता नंदिनीचं हे कौतुक आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकून आर्याला मात्र इथे राग येऊ लागलेला असतो. आर्या विचार करू लागलेली असते, ह्याला नंदिनीचा खूपच जास्त पुळका आहे, वाटेल ते बोलत असतो. तेव्हा त्याने अगदी मोजकेच 3-4 घास खाल्लेले असतात आणि 3-4 घास खाल्ल्यानंतर लगेचच आता तो म्हणत असतो, माझं खाऊन वगैरे झालेलं आहे, मी आता पटकन जातो आणि हात धुवून येतो, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता इकडे आर्याचा हा प्लॅन तर इथे फ्लॉप झालेला असतो. दुसरीकडे हा पार्थ जो आहे तो पार्थ इथे विचार करतच बसलेला असतो. तेवढ्यातच नंदिनी आलेली असते आणि नंदिनी आल्यानंतर इकडे आता ती म्हणत असते, हे काय पार्थ, असे एकटेच काबरे जिन्यामध्ये बसलेला आहात, काय कॉफी एन्जॉय करताय का? तेव्हा पार्थ म्हणत असतो, आता काय करणार आहे, कारण काव्या अभ्यास करून दमल्या आहेत, थकल्या आहेत, त्यामुळे त्या लवकरच झोपलेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे सगळेजण थंडीमुळे पावसामुळे आपापल्या गोधड्या घेऊन झोपले. मग मी काय करणार, बसलो आपला एकटाच इथे, मला सुद्धा झोप येत नव्हती आणि म्हणून मी इथेच झोपलेलो आहे. पण मला सांगा नंदिनी, तुम्ही काय करता इथे, आणि त्याचबरोबर जीवा कुठे आहे? आता जीवा कुठे आहे म्हटल्याबरोबर नंदिनीचं मात्र ततपप होऊ लागलेलं असतं. तिला काय उत्तर द्यावं हे सुरुवातीला समजत नाही. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा फिल्म पाहायला गेले आहेत. तेव्हा मात्र इथे तो म्हणत असतो, फिल्म पाहायला आत्ता ह्यावेळेला? हो, बोलला नाही मला काही, म्हणजे काय ना, खरं तर ते जात नव्हते बरं का. त्यांच्या मित्रांनी फारच जास्त आग्रह केला आणि आग्रह केल्यानंतर मग मीच त्यांना म्हटलं की ठीक आहे जा म्हणून, नका काळजी करू. अच्छा, कोणत्या थिएटरला गेला आहे तो? नंदिनी एका जवळपासच्याच थिएटरचं कसं बसं आठवून नाव सांगत असते आणि तेव्हा तो म्हणत असतो, अच्छा असं आहे का, बरं ठीक आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, खरं तर तुम्ही पहिल्याच जगातल्या बायको असाल की इथे मित्रांबरोबर आपल्या नवऱ्याला फिल्म पाहायला पाठवत आहे म्हणून, हे तर खरंच आनंदाचंच आहे म्हणा. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही अगदीच असं काही नाही आहे, पण तरीसुद्धा. आता तेवढ्यातच समोरून येणारा जीवा नंदिनीला पार्थला आणि नंदिनीला दिसतो. आता त्याच्या हातामध्ये एक बॅग असते आणि धावतच आता पार्थ त्याची शाळा घ्यायला निघून जातो. आता तिथे निघून गेल्यानंतर तो म्हणत असतो, काय मग कशी होती फिल्म? तेव्हा जीवा म्हणत असतो, फिल्म? तेव्हा नंदिनी म्हणत असते, अहो असं काय करताय, फिल्म बघून आलाय ना तुम्ही, मग फिल्म कशी होती? आणि त्याचबरोबर पार्थ पुन्हा म्हणत असतो, मित्रांबरोबर फिल्म पाहायला गेला होतास ना, मग काय झालं, कशी होती फिल्म, होती का चांगली, आवडली का तुला? आणि त्याचबरोबर तू पाहिलीस ना, मग तुला आवडलीच असणार ना, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्यावर नंदिनी खानाखुणा करत असते आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे हो खरंच दादा, खूप छान होती फिल्म. अरे काय सांगू तुला, मी खरं तर जात नव्हतं बरं का, पण नंदिनीने मला आग्रह केला आणि नंदिनीने आग्रह करूनच मला पाठवलेला आहे, नाहीतर मी अजिबात जाण्याचं नावसुद्धा घेत नव्हतो, असं सुद्धा इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो की इथे पार्थ विचारत असतो, आणि ह्या बॅगेमध्ये काय आहे सांगणार आहेस का? तेवढ्यातच आता इकडे जीवा म्हणत असतो, अरे आता फिल्म बघायला बायकोने एवढी परवानगी दिली म्हटल्यावर तिच्यासाठी काहीतरी घेऊन यायला नको का, म्हणून मग तिच्यासाठी ना मी इथे गिफ्ट आणलेलं आहे सर, पण ते सरप्राईज आहे, तुला मात्र मी नाही दाखवू शकत. अच्छा, पण आता तू बोललायस ना, त्यामुळे हे सगळं गिफ्ट जे आहे ना ते इथे आता ओपन झालेलं आहे. मग आता इकडे तो म्हणत असतो, पण मला सांग, मूव्ही बघितलीस आणि गिफ्ट कधी घेतलंस? अरे तुला सांगू का, खरं सांगतो, इथे अगोदर जर मी घेतलं असतं तर मला घेता नसतं आलं, त्यामुळे मी एक काम केलं की इकडे हे जे काही गिफ्ट आहे ना ते गिफ्ट मात्र मी ते मूव्हीला जायच्या अगोदरच घेऊन ठेवलं होतं, असं सुद्धा आता इकडे तो कसं तरी बोलत असतो. आता देऊ का मी नंदिनीला हे गिफ्ट? जाऊ का दादा, तू पण काय रे माझी उलट तपासणी करू लागलेला आहेस, असं म्हणून दोघेही जण आता खोलीमध्ये निघून जातात. आता दोघेही जण गेल्यानंतर इथे मात्र जीवा नंदिनीला म्हणत असतो, अगं काय हे नंदिनी, अगोदर तरी मला तू सांगायचंस ना की ह्या सगळ्या गोष्टी तू इथे पारदादाला सांगितल्यास म्हणून मूव्ही वगैरे बघायला गेलो आहे, हे सगळं तू मला सांगायला हवं होतंस ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते,
असते, काय करणार जीवा, माझीसुद्धा इथे फजिती झाली होती. अहो त्यांनी मला खरं तर विचारलं, पण मला काय सांगावं, काय बोलावं ह्या सगळ्या गोष्टी समजल्याच नाही येतं आणि त्यामुळे मला जे त्यावेळेला सुचलं त्यावेळेला ते मी सगळं काही सांगितलं, याच्या पलीकडे काहीच नाही, असं नंदिनीसुद्धा बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो की पार्थ आता विचार करू लागलेला असतो की जीवा हा खरंच मूव्ही बघायला गेला होता की खोटं बोलतो. आणि नंदिनीने तर सांगितलं होतं की 1.5 तास झालं जीवा बाहेर गेले आहेत म्हणून, मग हा 1.5 तासामध्ये पुन्हा परत कसा काय आला, असा इकडे आता त्याला प्रश्न पडलेला असतो. जीवा हा नंदिनीला फसवतोय का, किंवा त्याचं आणखी कुठे काही सुरू आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा शोध मात्र घेतला पाहिजे, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागलेला असतो. हे सर्व काही बोलत असताना आता इकडे दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी त्याला विचारत असते, जीवा तुम्ही माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणला आहे ना, काय सरप्राईज आणला आहे ते प्लीज सांगाल का, असं म्हटल्याबरोबर आता इथे मात्र जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी वेडी का, आता मला सांग, दादासमोर तू एवढं मोठं काही सांगून ठेवलंयस म्हटल्यावर मी फक्त आणि फक्त म्हटलो की इथे मी सरप्राईज आणला आहे म्हणून, याच्या पलीकडे काहीच नाही आहे आणि काही सरप्राईज वगैरे अजिबातच मी आणलेलं नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो, अगं ह्यामध्ये सरप्राईज असं काय आहे तुला माहिती का, हे बघ हे सरप्राईज आहे, इथे आर्याला जो तू डब्बा दिला होतास ना तो डब्बा मी रिटर्न घेऊन आलो आहे, असं सुद्धा आता इकडे तो तिला सांगत असतो. तेव्हा मात्र नंदिनीचा मूडच जातो. बरं नंदिनी म्हणत असते, बरं ठीक आहे चला ना, मला खूप भूक लागली आहे, आपण जेवण करून घेऊया का. आणि तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, तो म्हणत असतो, खरंच सांगू का इकडे तुला एक गोष्ट, हे बघ मला ना आता जेवता नाही येणार आहे, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ना इथे जेवायला घेतलंय, पण तुला एक गोष्ट सांगू का, मी आत्ता ना इथे आर्याबरोबर थोडंसं लाईटली खाऊन आलो आहे आणि लाईटली खाऊन आल्यानंतर इथे मला काही फारसं आता खाता येणार नाही, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो का, पण तुम्ही असं का केलं आहे, तुम्ही इथे असं मला सोडून का बरं जेवला आहात, असं सुद्धा इकडे आता ती त्याला विचारत असते. तेव्हा तो म्हणत असतो, अगं काय करणार आता, हे सगळं काही ह्या पद्धतीने झालंय ना म्हणूनच. मग आता नंदिनी म्हणत असते, पण आता तुम्हाला पनिशमेंट आहे, आज तुम्ही ना इथे मला स्वतःच्या हाताने जेवण वाढणार आहात आणि नुसतं जेवण वाढणार नाही आहात तर मला तुम्ही जेवण भरवणार सुद्धा आहात, असं नंदिनी स्पष्टपणे बोलत असते. मग आता जीवा इथे म्हणत असतो, ठीक आहे चालेल ना, मला ही जी काही तू दिलेली पनिशमेंट आहे ना ती मात्र नक्कीच चालेल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर मात्र इकडे आता नंदिनी जीवाच्या हातूनच जेवण करून घेत असते. इथे आता बराच वेळ त्यांचं कब्बशीचं सॉंग जे आहे टायटल सॉंग ते इथे प्ले झालेलं असतं लग्नानंतरचं, आणि तेव्हा मात्र त्याच गाण्यावर इकडे आता दोघेही जण एन्जॉय करत असतात. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र आर्याचं कसं होईल काय होईल हे तर मात्र खूपच मोठं गुपित आहे बरं का, कारण आर्या मात्र सायको पद्धतीनेच आता इकडे वागू लागलेली आहे. तिचा पर्दाफाश नेमकं कोण करेल, कशा पद्धतीने करेल हे पाहणं तेवढंच जास्त कमालीचं आहे. तर असो, आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र इथे काव्या आता तिच्या खोलीमध्ये असते. आणि काव्या खोलीमध्ये असताना आता इकडे पार्थला ती म्हणत असते, अहो देशमुख तुम्हाला एक गोष्ट सांगू का. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय आहे आणि काय सांगणार आहात. तेव्हा काव्या म्हणत असते, अहो त्या दिवशीची जी काही रील आहे ना त्या रीलच्या खाली किती साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या बघा ना तुम्ही, असं म्हटल्याबरोबर आता पार्थचं काही लक्ष नसतं. मग आता काव्या म्हणत असते, देशमुख काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा मात्र इथे आता पार्थ म्हणत असतो, नाही काव्या काहीच ठीक नाही आहे का, काय झालेलं आहे, कशाबद्दल एवढं टेन्शन आहे तुम्हाला, गेले मी 2-3 दिवस झालं बघते तुम्ही थोडेसे टेन्शनमध्येच आहात. तेव्हा आता इकडे पार्थ म्हणत असतो, कारण मला आता इथे संशय आहे की इकडे जीवाचं जे आहे ना ते अफेअर सुरू आहे आणि जीवा मात्र नंदिनीला फसवत आहे. हे सगळं काही इथे आता तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे काव्या म्हणत असते, काय तुम्ही बोलताय का आहे, असं कसं शक्य. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, हो मी अगदी बरोबर बोलतोय, कारण इथे नंदिनीला जीवा फसवत आहे आणि मला संशय नाही तर मला खात्री आहे की हे सगळं ह्याच पद्धतीने सुरू आहे म्हणून, असं म्हटल्याबरोबर आता मात्र काव्याला धक्काच बसतो. तर आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो उद्यासुद्धा पार्थ त्याच टेन्शनमध्ये असतो आणि त्याच टेन्शनमध्ये असताना आता इकडे काव्या त्याच्याकडे पुन्हा जात असते आणि म्हणत असते, काय झालंय देशमुख, तुम्ही अजूनसुद्धा त्याच विचारामध्ये का बरं आहात,
आहात, मला सांगणार आहात का? तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या कसं सांगणार आहे मी तुम्हाला, कारण मला आता खूपच टेन्शन यायला लागलेलं आहे, ते म्हणजेच की नंदिनीचं. मग आता काव्या म्हणत असते, हे बघा देशमुख, असं टेन्शन वगैरे अजिबातच घेऊ नका, तुम्हाला टेन्शन वगैरे घेण्याची काही गरज नाही. असं बोलल्याबरोबर आता इकडे पार्थ म्हणत असतो, कसं टेन्शन घेऊ नको, कारण इथे ना जीवाचं काहीतरी लफडं सुरू आहे, काहीतरी अफेअर सुरू आहे. असं जेव्हा पार्थ पुन्हा एकदा काव्याला सांगतो तेव्हा मात्र काव्याला आता पुन्हा धक्का बसलेला असतो. आता ह्या सगळ्या गोष्टीचा काव्या कसा पद्धतीने सूक्ष्मोक्ष लावेल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग आहे. आता इकडे दुसऱ्या दिवशीची वेळ असते. दुसऱ्या दिवशी मात्र इथे ही जी काही आर्या आहे, आर्यासाठी इथे नंदिनी टिफिन घेऊन गेलेली असते आणि इथे ती मात्र खूपच पटापट अशी खात असते आणि पटापट खात असताना शेवटी नंदिनी तिला म्हणत असते, अगं काय करतेस आर्या, जरा तरी व्यवस्थित चावून खाना, तुला त्रास होईल, पित्त होईल आणि त्यानंतर तू असं कसं खाऊ शकतेस, असं सुद्धा ती बोलत असते. तेव्हा मात्र आर्या ही नंदिनीवर भडकते आणि म्हणत असते, काय हे नंदिनी, तुझी किती बडबड करतेस तू, मला ही तुझी बडबड अजिबातच आवडत नाहीये, कारण तू कशा पद्धतीने बडबड करतेस हे मला कळतच नाहीये. आणि तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा जीवा इथे टिफिन घेऊन येतो ना, त्यावेळेला मात्र मला फार जास्त आनंद होतो आणि मला फार जास्त छान सुद्धा वाटतं आणि तू मात्र अशा पद्धतीने बडबड करतेस. असं बोलल्याबरोबर नंदिनीला मात्र आर्याच्या ह्या वागण्यावरती आता धक्काच बसलेला असतो आणि ह्या सगळा काही धक्का बसल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच आर्या म्हणत असते, त्यामुळे उद्यापासून ना तू टिफिन वगैरे अजिबात घेऊन येत जाऊ नको. तर आता प्रेक्षकांनो, आर्याने स्पष्टपणे नंदिनी आणि जीवाचं नातं कशा पद्धतीने विखुरते आणि त्याला सावरण्याचं काम नेमकं कोण करते हे पाहूयात येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम.